अँड वेलकम टू इंग्लिश विथ शिवकन्या. आजचा आपला टॉपिक आहे स्पॉट द एरर पार्ट 3. स्पॉट द एररच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पार्ट 1 आणि 2 याची लिंक वर मी आय बटन मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पहिल्या कमेंट मध्ये देत आहे, तिथे तुम्ही ते एपिसोड्स पाहू शकता. स्पॉट द एरर. If you are appearing for the school exam, college exam, university exam or any competitive examination of state level or national level, या ठिकाणी प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला स्पॉट द एरर हा प्रश्न बघायला मिळेल. आता एरर कुठे असू शकते? एरर कॅन बी स्पेलिंग मध्ये, पार्ट्स ऑफ स्पीच, वर्ड फॉर्मेशन, टेन्सेस, क्लॉजेस, व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच, कंजंक्शन, प्रेपोजिशन्स, कुठल्याही एरियामध्ये एरर असू शकते. तयारी कशी करायची याची? दोन याच्यामध्ये पर्याय आहेत. वन, की तुम्हाला सगळे ग्रामरचे जे टॉपिक्स आहेत ते थॉरोली माहीत असले पाहिजेत. त्याच्यासाठीचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग, की तुम्हाला स्पॉट द एरर या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस खूप खूप करायला लागणार आहे. आणि त्यासाठीच मी ही सिरीज, ही प्लेलिस्ट इथे सुरू करत आहे. स्पॉट द एरर म्हणजे बघता क्षणी आपल्याला त्या वाक्यामध्ये कुठे एरर आहे हे शोधायला सोपं जाईल. बघूया आपण स्पॉट द एरर. आजच्या तिसऱ्या एपिसोडला सुरुवात करूया. अँड द फर्स्ट सेंटेन्स, ट्राय टू आस्क हिम व्हाय डज ही रिपीट द सेम मिस्टेक ईच टाइम ऑल करेक्ट. आता या वाक्याचा विचार करताना आपल्याला वाक्यरचनेचा विचार करायला लागेल. इंग्लिशमध्ये क्वेश्चन किंवा ज्याला आपण मराठीत प्रश्न म्हणतो त्याची रचना कशी असते बघूया आपण. सुरुवात होते क्वेश्चन वरनी होते. इट इज फॉलोड बाय हेल्पिंग वर्ब असते, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब अशी कुठल्याही प्रश्नाची रचना असते इंग्लिशमध्ये. परंतु हेच वाक्य जर मला स्टेटमेंट मध्ये घ्यायचं असेल तर त्याची रचना कशी असते आपण पाहूया. क्लॉज घेतलेला एक आय डोंट नो. व्हाय, आता व्हाय इथे क्वेश्चन वर्ड म्हणून काम करत नाही तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करतो. दोन क्लॉजेसला जोडण्याचं काम करतो. व्हाय शी वर्क्स सो हार्ड. बघूया आता आपण. व्हाय शी वर्क्स सो हार्ड. इथे हा प्रश्न राहिलेला नाही तर इथे क्लॉज म्हणून हा काम करतोय. बघूया इथे साधं वाक्य तयार झालेलं आहे. शी इज अ सब्जेक्ट, वर्क्स इज अ वर्ब, सो हार्ड इज अ कॉम्प्लिमेंट आपण म्हणू शकतो याला. आणि मग सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ही साध्या वाक्याची रचना असते. आता हाच नियम लागू होतो आपल्या प्रश्नात दिलेल्या वाक्याला. प्रश्नात दिलेल्या वाक्याकडे पाहूया आपण. इट इज नॉट अ क्वेश्चन बट इट इज अ स्टेटमेंट. वाक्याच्या शेवटी पहा, यू विल फाइंड अ फुल स्टॉप देअर, नॉट अ क्वेश्चन मार्क. म्हणून हा स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंटची रचना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशी असते. हे आधी आपण पाहिलेलं आहे. बघूया. ट्राय टू आस्क हिम. ओके, काय? व्हाय. व्हाय इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा इथं जोडण्याचं काम करतं, कंजंक्शन सारखं काम करतं ते. व्हाय डज, मला ऑक्झिलरी नकोय बिकॉज इट इज अ स्टेटमेंट. हे साधं वाक्य आहे. साध्या वाक्याची रचना सब्जेक्टने सुरू होते. ही इज अ सब्जेक्ट. वर्ब काय आहे? रिपीट. डज गेला रिपीट मध्ये, इट बिकम्स रिपीट्स द सेम मिस्टेक ईच टाइम. सो द एरर लाइज इन द सेकंड सेक्शन. नेक्स्ट वन, My uncle disposed of his old house in the country all correct. बघूया याच्यामध्ये एरर काय आहे. आपल्याला लक्ष द्यायला लागेल या डिस्पोज्ड ऑफ या फ्रेज कडे. डिस्पोज्ड ऑफ फ्रेज बरोबर वापरलेली आहे परंतु याचं स्पेलिंग काय आहे? डिस्पोज्ड ऑफ. सिंगल एफ आहे, डबल एफ नाही. सो द एरर लाइज हियर. Many a student have joined the national service scheme to serve the local community all correct. यामध्ये एक विशिष्ट रचना आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मेनी अ और एन प्लस सिंग्युलर नाउन विच इज फॉलोड बाय अ सिंग्युलर वर्ब. बघूया आता आहे का वाक्यामध्ये. मेनी अ आहे याच्यामध्ये. इट इज फॉलोड बाय अ सिंग्युलर नाउन. बरोबर आहे, सिंग्युलर नाउन. इट इज फॉलोड बाय अ सिंग्युलर वर्ब. आहे का सिंग्युलर वर्ब? नाही. हॅव हे अनेकवचनी क्रियापद आहे. हॅज इज अ सिंग्युलर verb here. So the error lies in the second section. Next, number 4. If you would have arranged these red flowers in a vase together with some white ones, they would have looked pretty. All correct. वाक्य कसं आहे? कॉम्प्लेक्स वाक्य आहे की ज्याच्यामध्ये इफ कंडिशनल वापरलेला आहे. इफ क्लॉज आहे इथून ते इथपर्यंत. दिस इज an if clause.
आणि उरलेलं जे आहे ते मेन क्लॉज आहे. पहा इथं मेन क्लॉज आहे. आणि हा कुठल्या प्रकारचा क्लॉज आहे हे छोटस जर आपण हा तक्ता जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मेन क्लॉज मध्ये जर वुड, कुड, माइट आणि हॅव अशी जर रचना असेल, वुड, हॅव, पीपी अशी जर रचना असेल तर इफ क्लॉज मध्ये काय वापरा म्हटलेलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स वापरा असं म्हटलेलं आहे. तिसरा कंडिशनल, इफ यू वुड हॅव च्या ऐवजी मला काय पाहिजे, पास्ट परफेक्ट हॅड अरेंज्ड. ही याच्यामधली करेक्शन आहे. नंबर 5, हिज कार इज मोर बिगर दॅन दॅट ऑफ एनी ऑफ अस, ऑल करेक्ट. यामध्ये बघूया तुमचं लक्ष मी वेधू इच्छिते इकडे मोर बिगर. प्रॉब्लेम कुठे आलेला आहे, प्रॉब्लेम आलेला आहे डबल कंपॅरेटिव्हचा. ऍडजेक्टिव्ह आहे बिग आणि बिग ची कंपॅरेटिव्ह डिग्री बिगर. सो तुम्हाला परत मोर वापरायची गरज नाही. सो द एरर लाइज इन सेक्शन 2. नेक्स्ट, नंबर 6, the few people who practice what they preach, they are to be admired, no error. बघूया याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, सब्जेक्ट आहे the few people who practice what they preach is an adjective clause. adjective clause आहे आणि are to be admired. ओके, असं जेव्हा वाक्य असतं तेव्हा परत आपल्याला प्रोनाउन घ्यायची गरज नाही. एक साधंसं उदाहरण घेऊया म्हणजे वन्स अगेन यू विल गेट टू नो. द बॉय हू स्टडीज हार्ड इज माय क्लासमेट. बघूया सेम आहे वाक्य. द बॉय इज अ सब्जेक्ट. त्याच्याविषयीची जादाची माहिती कशाने दिली, हू स्टडीज हार्ड. कोणता मुलगा की जो हार्ड स्टडी करतो, हू स्टडीज हार्ड इज माय क्लासमेट, तो माझा क्लासमेट आहे. परत द बॉय ही म्हणायची गरज आहे का, मला परत एकदा प्रोनाउन वापरायची गरज आहे का इथे, बिलकुलच नाही. द बॉय हू स्टडीज हार्ड इज माय क्लासमेट. इन द सेम वे यू नीड नॉट टू टेक दे अगेन. इथं परत प्रोनाउन घ्यायची गरज नाही. सो द एरर लाइज इन सेक्शन 3. नेक्स्ट, नंबर 7, yesterday I met an old friend when I am going to the market, no error. कुठल्या काळाविषयी बोलत आहे आपण, yesterday कालच्या विषयी, भूतकाळाविषयी बोलत आहोत. met is the past tense of meet, बरोबर आहे, काळ बरोबर वापरलेला आहे. पुढे आपण गेलो when I am हा प्रेझेंट टेन्स दाखवतो. म्हणून आपली एरर, चूक कशात आहे, टेन्सेस मध्ये जो प्रॉब्लेम आहे तिथे ही चूक आहे. काय पाहिजे इथं, वॉज पाहिजे. नंबर 8, no sooner we entered than he got up and left the room, no error. काय आधी आपल्याला नो सूनर देनची रचना व्यवस्थित समजून घ्यायला लागेल. पहा, नो सूनर फॉलोड बाय हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्ब जर नसेल तर डू, डज, डिड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायला लागते. त्यानंतर सब्जेक्ट, मेन वर्ब, दॅन आणि सेकंड क्लॉज आहे तसा. बघूया आपण नो सूनर, इथेच आपल्याला एरर सापडेल. पहा, नो सूनर वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पाहिजे हेल्पिंग वर्ब आणि ते नसेल तर डू, डज, डिड पैकी एक वापरायला पाहिजे. इथे त्यापैकी काहीच वापरलेलं नाही, थेट त्यांनी सब्जेक्ट घेतलेला आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, नो सूनर डिड, कारण तर भूतकाळ वापरलेलं आहे, डिड काढून टाका. नो सूनर डिड वी एंटर, पुढे आहे ते सगळं वाक्य बरोबर आहे. सो द एरर लाइज इन सेक्शन 1. नेक्स्ट, he educated not only his nephew but also set him up in business, no error. यामध्ये पाहूया not only but also, सब्जेक्ट कोण आहे, ही, तो. त्याने दोन गोष्टी केलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी, एज्युकेटेड हिज नेफ्यू एक, आणि दुसरं सेट हिम अप इन बिझनेस, बिझनेस मध्ये त्याला सेटअप केलेलं आहे. दोन क्रिया केलेल्या आहेत. तर आपली नॉट ओनली बट ऑल्सो ची प्लेसमेंट कुठे पाहिजे, नॉट ओनली फर्स्ट वर्ब म्हणजे पहिली ऍक्शन, बट ऑल्सो अँड सेकंड वर्ब. बघूया आता आपण, ही एज्युकेटेड नॉट ओनली नव्हे तर नॉट ओनली ही एज्युकेटेड हिज नेफ्यू, त्याने आपल्या नेफ्यूला फक्त शिक्षणच दिले नाही तर त्याला धंद्यामध्ये सेटअप सुद्धा तसा करून दिला. सो द एरर लाइज इन सेक्शन 8. नंबर 10, the vehicle which is stopped by the policeman contained the number of smuggled watches, no error. इथे बघूया परत टेन्सचा प्रॉब्लेम येतोय. ही घटना सांगितलेली आहे भूतकाळात घडून गेलेली आणि टेन्स वापरलेला आहे इज.
आणि पोलीस स्टॉप्ड बाय द पोलिसमॅन कंटेन्ड इज अ पास्ट टेन्स हिअर. इथं आहे प्रेझेंट. सो एरर लाईज इन सेक्शन ए. इथं इज च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायला लागेल? वॉज घ्यायला लागेल. नाव इट्स युअर टर्न. तुमचा नंबर आहे. आता तुम्ही सांगणार आहात यू सीम टू बी इनफ रिच टू बाय एनिथिंग यू लाईक. या वाक्यामध्ये एरर काय आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात, वाक्य दुरुस्त करून सांगणार आहात. And that's it for today's lesson. If you like the lesson, तुम्हाला लेसन आवडला तर hit the bell icon. Bell icon press करा so that you get the notifications of all my upcoming lessons. Also, you can like, comment, share and subscribe to the channel. We'll see you again in the next lesson. Till then, keep watching, keep growing. English with Shivakanya. Thanks for your love and support.